हॅलो नमस्कार. लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मागच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपण पाहिलंय की आपण कनेरी मठ पाहायला आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर प्राचीन शिव मंदिर पाहून आता आपण म्युझियमला आलोय. तर म्युझियम पाहण्यासाठी इथे तिकीट आहे मोठ्यांना 150 रुपये आणि लहानांना 70 रुपये. तिकीट काढल्यानंतर या गुहेच्या आतून आपल्याला जावं लागतं आणि यामध्ये आहेत संत ऋषीमुनी यांची छान छान मूर्ती. तर त्यांची जी काही जीवनशैली आहे ती इथे मूर्तीच्या स्वरूपात रेखाटलेली आहे. अजून इथे पाहिला 70 थिएटर आहे, बुद्धबंगला आहे, माया महल आहे, गार्डन आहे, तारांगण आहे, लहान मुलांना खेळायला बोटिंग, स्वयंपाक पण होते. गुहेच्या बाहेर आल्यानंतर आता इथे खरं ग्रामीण जीवन सुरू होतं. ग्रामीण भागामध्ये मुलं कशी खेळ खेळायची किंवा घरं कशी असायची, प्रत्येकाची त्यांच्या कामानुसार घरावरती नाव दिलेलं आहे. सर्व काही तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नांगरणी, त्यानंतर तिकडे आहेत मोठ. हा आता वाचली. पूर्वी जे खेळ खेळायचो ते खेळ सुद्धा इथे छान असे रेखाटलेले आहेत. ही इकडे दाखवली आहे मळणी. इथे ना स्कूलची ट्रिप देखील आलेली आहे, कारण लहान मुलांना पाहण्यासारखं आहे हे सर्व. बेट्यांचा खेळ, म्हशी राखतानाचा, शेळी राखणारी स्त्री, विटी दांडूचा खेळ, पानवटा. तिकडे विहीर पण आहे. विहिरीवरती बायका पाणी कशा उपसत आहेत, शेजारी कपडे धुत आहेत, हंड्यावरती हंडा ठेवून पाणी घेऊन. छान देखावा आहे हा. पूर्वीचं ग्रामीण जीवन ना खरंच असं होतं. आजकाल आपण या सर्व गोष्टी विसरत चाललोय. ही आहे मोठ. आपण यापूर्वी 12 मोठीची विहीर पाहिली ना, तर ती मोठ अशी असते. गाडी ओढायचा खेळ, चुनाभट्टी, मंदिराचे प्रवचन, ही आहे धर्मशाळा. कसं वाटतं तुम्हाला सर्व गाव जीवन? पाहिलंच असणार नक्कीच. आणखीन काही गावाचा भाग राहिलेला आहे तो आपण बघणार आहोत. तुतारी आणि नंगू पंगू. गाव चावडी, गारुडी, आणि ते आंघोळ करतोय तर तू आहेस ना, लहानपणीचा तू आहेस. सुतार, लोहार, हे लोहाराची घर, चाकांचा खेळ आणि कुंभाराची घर, पाथरवट, आहे गोट्यांचा खेळ,
आपल्यातले बरेच जण हा खेळ खूप खेळले असतील, पण हल्लीच्या मुलांना नाही माहिती. छत्री दुरुस्त करणारे. आजकाल आपण छत्री दुरुस्त करत नाही तर नवीनच छत्री घेतो. तांबट. पिंजऱ्याची घर. गादी वगैरे बनवणं कापसापासून. प्रत्येकांच्या घरी गाई गुरी असायचीच. चर्मकार म्हणजे सांबाराचे घर. कातडी कमाविणारा. कोरवी. त्यानंतर इकडे पहा ना किती सारे मडके आहेत. हे बघ ना कसे खेळवायचे अगोदर. आणि गुरव. चाचू खेळवतात. आकोशा शिक्रोशा म्हणतात त्याला. आणि हे आहे बुरुड. हा बुरुड समाज आहे. ते लाकडापासून बघ ना वेगवेगळी वस्तू बनवतात. हे आहेत गोंधळी. हे पाहते मुलं खेळतायत लपना छपनी. हा हे आहे लक्ष्मीचं मंदिर. शिंपीचे घर. अच्छा हे तालीम आहे का कुस्ती? हा आहे न्याय पंचायत कट्टा. हे पहा पूर्वीच्या काळी कासारांचे घर. प्रत्येक महिला कासाराकडे जाऊन हातभर बांगड्या भरायची. काय ठोकायला? कोकणातील चिऱ्यांचे घर. वस्त्री. बाळंतिणीची बाळासाठीचा पाळणा. बाळाला आंघोळ घालतात. शेवया करणाऱ्या स्त्रिया. हातावरच्या शेवया. इथे पण बाळ नंगू पुंगूच आहे. इस्त्री करणारा माणूस. बार्बर. दाढी कटिंग दाढी. झिंगलीचं खेळ. हा आहे बाजार कट्टा. असाच बाजार भरायचा. आणि पहा पहिले आपल्या जवळला असाच बाजार असतो ना. हा खूपच छान दिखावा आहे. आपल्या पूर्वी जे ग्रामीण जीवन होतं ते सर्व व्यवस्थित अगदी बारकाईने दाखवलेलं आहे. आणि तुला हे गाव कसं वाटलं? तुला माहिती नाहीये पण पूर्वी ना गावामध्ये असंच घर असायचं. छोटे छोटे घर असंच सर्व काही. आणि मुलांचा खेळ पाहिलाच ते. आंधळी कोशिंबीर. याला नंगी पुंगी मुलंच दिसत आहेत. लिगोरचीचा खेळ. पखाली. बघ ना. हा मंकी. डोंबाऱ्याचा खेळ. हा कोणता आहे? खूप मोठं गाव दाखवलेलं आहे.
फुगडी खेळत आहेत. शाळेच्या मुलांना पाहण्यासारखं आहे म्हणून इथे खूप सारे शाळेची मुलं आलेली आहेत पाहण्यासाठी. खरंच मुलांना पाहण्यासाठी खूप छान आहे. पण भरपूर मोठं आहे. तलवारबाजी शिकवताना पोटावरती बनाना ठेवलाय, म्हणजे कुठलाही फ्रुट्स ठेवून तो कट करायचा. म्हणजे की मग त्याचा पोट पण होऊ शकतो ना. हा आहे पालखी सोहळा. आणि थकलंय का खूप जास्त? 500,000 किलोमीटर चालला तू. हे काय आहे माहिती का? भविष्य सांगणारा पोपट. इथे रुद्राक्ष, महादेवाची शिवलिंग, फोटो काढता येताना. इकडे खेळणे आहे. मंदिराच्या बाहेर असतात ना असे हळद कुंकू विभूती विकणारे. हा हे बघ नारळ घ्यायचं का तुला? त्यानंतर अगरबत्ती, फुलांच्या छान छान माळा. सर्व बाजारपेठच इथे भरलेली आहे. भरपूर मोठा आहे. तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन इथे येऊ शकता. आरामात एक दिवस आपण इथे स्पेंड करू शकतो. जर तुम्ही कोल्हापूरचे असाल तर चांगलंच आहे, किंवा तुम्हाला माहितीही असेल.